हाय फ्रेंड्स, वेलकम टू रुपालीज किचन। आज आपण पित्तनाशक अशी सोलकढीची रेसिपी बघणार आहोत आणि अगदी कोकणी स्टाईलने रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी आहे। तर त्यासाठी इथे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि एक छोटा नारळ मी किसून घेतलाय, तो 1 कप झालेला आहे। तो यामध्ये आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊ। तर इथे मी सर्व नारळ असं सगळं घालून घेतला। अर्धा टेबलस्पून मी जिरं घेतलेलं आहे, 2 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बघू शकता। आणि इथे मिरच्या तिखटवाल्या 2 घेतलेल्या आहेत। तर तिखट तुम्ही मिरची तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। आणि इथे मी अर्धा ग्लास पाणी घालते। 1 ग्लास घेतलंय पण मी अर्धा घालते, लागल्यास आपण घालू शकतो। आणि इथे मी मिक्सरला लावून घेते। तर बघू शकता मिक्सरला असं मी व्यवस्थित फिरवून घेतलं। आणि इथे मी एक बाउल घेतलेला आहे काचेचा आणि ही मी अशी गाळणी घेतलेली आहे। तर तुम्ही इथे पुरणाची गाळणी घेतली तरी सुद्धा चालेल। तर आता यावर मी सुती स्वच्छ असा कपडा घेतला कॉटनचा आणि तो यावर घालून घेतला। आता यामध्ये आपल्याला हे जे नारळाचं जे दूध आहे ते आपण यामध्ये घालून गाळून घ्यायचं आहे। तर आता मी व्यवस्थित असं घालून घेतलं सर्व, थोडंसं पाणी घातलं म्हणजे मिक्सरच्या जारला लागलेलं होतं ते सगळं निघण्यासाठी। तर इथे मी आता गाळून घेते, असं व्यवस्थित असं पकडून जेवढं घट्ट होईल तेवढं असं पिळून घ्यायचं। बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित असं घट्ट मी पिळून घेते, म्हणजे सगळं जे नारळाचं दूध आहे ते सगळं निघायला पाहिजे। तसं घट्ट असं मी पिळून घेतलं। तर आता असं मी एकदा असं पिळून घेते, तर दुसरा सुद्धा एकदा हे जे नारळाचं दूध निघालेलं आहे तर दुसऱ्यांदा सुद्धा हे जे खोबरं आहे सुकं ते मी एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे। तर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते। तर एकदा फिरवून घेऊ आपण। हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि मी एकदा अर्धा ग्लास जेवढं पाणी घातलंय मी, लागलं तर आपण घालू शकतो। तर इथे मी हे फिरवून घेते। तर बघू शकता हे मी असं फिरवून घेतलं आणि हे सुद्धा असंच एकदा गाळून घेऊ। तर हे मी पाणी थोडं घातलं आणि मी हे गाळून घेते। जास्त पाणी घालायचं नाही, तर दूध नारळाचं जे दूध आहे ते पातळ होऊ शकतं, तर जास्त पाणी घालायचं नाही। आणि हे पण असं घट्ट मी पिळून घेतलं आणि बघू शकता छान असं आपलं नारळाचं दूध निघालेलं आहे। तर मी चाळणी अशी बाजूला केली आणि हे मस्त एकदा असं चमच्याने हलवून घेऊ। तर बघू शकता किती छान असं दाटसर असं दूध निघालेलं आहे। तर इथे मी हा छोटा चमचा घेतलेला आहे बघू शकता। आपला जो रेग्युलर डाळीचा असतो ना तो नाही आहे, थोडा छोटा आहे। तर हा 1 चमचा जेवढं मी आगळ घेतलेला आहे। तुम्ही इथे कोकम घातलं तरी सुद्धा चालेल, पण कोकम एक 15-20 मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा। आणि असं चमच्याने असं मी चालवून घेतलं तर बघू शकता मस्त सोलकढीला कलर आला। तर एकदा चमच्याने मी अशी चालवून घेते। तर तुम्ही आगळच्या ऐवजी कोकम घातलं तरी चालेल। तर इथे मी अर्धा टेबलस्पून मी साखर घातली आहे। साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल। आणि अर्धा टेबलस्पून मीठ घातलं। आता व्यवस्थित असं साखर आणि मीठ मिक्स करून घेऊ। तर असं मी चमच्याने असं चालवून घेतलं एकदा आणि आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर। बघू शकता मस्त अशी आपली छान अशी सोलकढी बनवून तयार झाली। तर ही सोलकढी फक्त गरमीच्या दिवसामध्येच नाही, तर तुम्ही इतर कोणत्याही दिवसामध्ये पिऊ शकता। ह्याने काही त्रास होत नाही, उलट शरीरासाठी खूप चांगली आहे आणि थंडावा देणारी आहे। तर ही सोलकढी जी आहे ती खूप कमी वेळामध्ये बनवून तयार होते। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आपली सोलकढी सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे। तर मी ही ग्लासमध्ये सर्व्ह करते। तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।